आलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका. आलिशा संदेशाला परमेश्वराचं प्रकटीकरण झालं होतं. आलिशा संदेशाला परमेश्वराने भविष्यवाणी केली होती. आलिशा संदेशाला परमेश्वराने दर्शन दिलतं, दृष्टांत दिलता, स्वप्न, रहस्य आणि पूर्वसंकेत. आणि विशेष म्हणजे आलिशा संदेशाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाच्या माध्यमातून परमेश्वराच्या योजना त्या समयाला त्या लोकांसाठी काय होत्या, या दुसरं राजा अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तेव्हा आलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या विशीत 1 माप सफीट 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाशील, पण त्यातले खावयास नाही. परमेश्वराचा सेवक आलिशाने केलेली भविष्यवाणी. आज ज्यावेळेस शोमरोनाला वेढा पडला, शोमरोनाचे हाल झाले, शोमरोनावर दुष्काळ, संकट, मरी आणि लढाया आणि सगळ्या प्रकारचं शोमरोन वेढले गेलं. शोमरोन आतल्या आत कोंडल्या गेलं. शोमरोनामध्ये कुठल्याच प्रकारचं येणं आणि झालं नाही. आणि त्या काळामध्ये असा भयानक प्रकार घडला की लोक खाण्यासाठी मोहताज झालेले होते. आपण त्यातलं जर पाहिलं तर 25व्या क्रमांकाचं वचन, 6वा अध्याय आणि 25व्या क्रमांकाचं वचन जर पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली. आता काही कमी आहे का? आताही तसंच आहे. शोमरोनात जबर महागाई झाली, जबरदस्त. वेडा इतका भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये. ऐका, त्या काळामध्ये कसं झालं, ज्यावेळेस परमेश्वराचं कोप किंवा परमेश्वराची योजना किंवा परमेश्वराने निर्माण केलेल्या संकल्पना असतात ना, आपल्या मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडे. आता ज्यांनी ज्यांनी पवित्र शास्त्राचं पठन केलं, ग्रंथन केलं, अध्ययन केलं, मनन केलं, चिंतन केलं, वाचन केलं, कदाचित त्यांच्या कानावर हे शब्द जरा थोडस इतके काही जबरदस्त किंवा भारी पडणार नाही. परंतु जे पहिल्यांदाच ऐकतील ना, त्यांच्या मात्र लक्षात येईल की हे काय आहे, पवित्र शास्त्रातलेच वाचतात का दुसरे काही वाचतात. पुन्हा नोट करून घ्या. दुसरे राजे अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 25 मध्ये लिहिलेला आहे, तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास, गाढवाचं एक मुंडक 80 रुपये आणि कबुतराच्या पावशर विष्टेस, कबुतराची विष्ठा म्हणजे काही नाही, त्याचं मांस नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, आता त्याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. कबुतराची विष्ठा म्हणजे कबूतर जे घाण करतं ती घाण, 5 रुपयाला पावशेर घाण कबुतराची पडू लागली. इस्रायलचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओढून त्यास म्हटले, अहो स्वामी महाराज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कुठून करू? अरे परमेश्वर तुमच्या बाजूनी नाही तर मी काय करू? परमेश्वरचा जर कोप या ठिकाणी आलेला आहे, किंवा परमेश्वर जर ताडण करीत आहे, किंवा परमेश्वर काहीतरी समज देत आहे, किंवा परमेश्वर काहीतरी रहस्य प्रकट करत आहे, किंवा परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी पूर्वसंकेत जर करत आहे, तर मी तुला मदत कुठून करू? कारण मलाच आता मदतीची गरज पडली. आज दुष्काळाची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, आजही हीच गंमत आहे. आम्ही कुणाला काही मागू शकत नाही, कारण प्रत्येकाची कंडिशन तीच झालेली आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहेत, प्रत्येकाच्या जीवनात समस्या आल्यात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरिबी आली, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्जबाजारीपणा आलाय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आर्थिक गोष्टीला मंदी आलेली आहे. पण ही मंदी ही एक सुरुवात आहे. फायनल जजमेंटच्या अगोदर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या परमेश्वराने वचनाच्या माध्यमातून भविष्यवाणी केलेला आहे, शेवटच्या काळामधल्या आम्ही शेवटच्या टप्प्यात जगत असताना अशा प्रकारच्या गोष्टी येणाऱ्या दिवसात घडणार आहेत. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, सावधान व्हा, सुरक्षा बाळगा आणि परमेश्वराच्या समीप येण्याचा प्रयत्न करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कुठून करू? खळग्यातून की द्राक्षकुंडातून?
राजाने तिला विचारले तुला काय झाले? तिने उत्तर दिले ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे म्हणजे आपण आज त्याला खाऊ. मुलाला खाण्याची पाळी आली. इतका भयानक दुष्काळ त्या समयाला शोमरोनामध्ये पडला होता. स्वतःच्या मुलाला खाण्याची वेळ. काय प्रसंग असेल तो. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे दुसरं राजा अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 28 मध्ये राजाने तिला विचारले तुला काय झाले? तिने उत्तर दिले ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजून आम्ही खाल्ला. शिजून ऐकायला कसं वाटतंय? अंतकरण मन हृदय कधी जरा थोडस एक फोटोग्राफी आणून ठेवा पुढं. कसं वाटतंय? स्वतःच्या मुलाला शिजून खाण्याची पाळी आली होती. त्या शोमरोनाला वेडा मिळाला त्या दिवशी. परमेश्वर ज्यावेळेस अद्भुत काही गोष्टी एक न्यायाच्या दृष्टिकोनातून अजून त्यांनी खरं पाऊल उचललेलं नाही. हे तर फक्त शॅम्पल आहेत. माझा पुत्र शिजून आम्ही खाल्ला पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपून ठेवलाय. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपले वस्त्र फाडले. राजा मस्तपैकी महालात होता. राजाला तर काय अशी काही परिस्थिती आली नसेल पण तो माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो सर्वसाधारण लोकांवर ही परिस्थिती आली. आजही परमेश्वराचे लोक हे सर्वसाधारण नाहीत. विश्वासणारे भाऊ बहीण आहे. त्या स्त्रीचे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्र फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिलं तो त्याने आतून आपल्या अंगाला गोंताट गुंडळे असे त्यांना दिसून आलं. काय करणार राजवस्त्र घालून? त्याच्या प्रजेला जर तो व्यवस्थित राखू शकत नाही. तेव्हा तो म्हणाला शापाटाचा पुत्र अलीशा याचं शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना येऊन अधिक करू. बघा आता देवाच्या अभिषिक्त सेवकाबद्दलचं वक्तव्य आहे. तेव्हा तो म्हणाला शाफाटाचा पुत्र अलीशा याचं शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना येऊन अधिक करू. अलीशा त्यावेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जण बसले होते. राजाने आपल्या जवळच एक दासूत पाठवला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वीच अलीशा त्या वडील जनास म्हणाला पहा या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवलाय. राजाने इकडे कल्पना केली. राजाने एक माणूस पाठवून दिला. राजाने एक जासूस दिला. पण तू देवाचा खरा भविष्यवक्ता देवाचा खरा प्रॉफेट द मॅन ऑफ गॉड त्याला परमेश्वरने दाखवलं. अलीशा संदेष्टा माझ्या सेवका जो मनुष्य तुझ्याकडे येत आहे तो कशा प्रकारे त्याचं जीवन आहे. आम्ही पाहत आहोत की प्रकटीकरण भविष्यवाणी दर्शन दृष्टांत स्वप्न रहस्य पूर्व संकेत परमेश्वराच्या योजना मनुष्यासमोर काय आहे देवाच्या सेवकाबरोबर काय काय घडणार आहे या घटना परमेश्वर त्याच्या प्रिय अभिषिक्त सेवकाला सांगतो. अगोदरच चेतावणी देतो. अगोदरच सावधानतेचा इशारा देतो. अगोदरच त्यांना त्या गोष्टीची पूर्व संकल्पना देतो. अशाच प्रकारे राजाने या ठिकाणी कट रचला. राजा म्हटला की अलीशा याचं शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना यातून अधिक करू. अलीशा त्यावेळेस आपल्या घरात बसलेला होता. त्याच्या भोवती वडील जण बसले होते. राजाने आपल्या जवळचा एक जासूस पाठवला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनास म्हटला अलीशा संदेष्टा त्या सभोवती बसणाऱ्या लोकांना म्हणत आहे परमेश्वराने मला एक गोष्ट दाखवलेली आहे ती अशी की या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवलाय. तो येण्याच्या अगोदरच एक मनुष्य येणार आहे आणि तो माझा शिरछेद करणार आहे किंवा मला मारून टाकण्याचा त्याने मनसुबा रचलेला आहे. तर तो जासूद आला म्हणजे कवडे लावून घेऊन त्यास लुटून द्या. तो आला ना त्याला घरात घेऊ नका कारण तो माझा या ठिकाणी राजाने आज्ञा केल्याप्रमाणे तो मला छेद करण्यासाठी किंवा मला माझं मुंडकं छाटून टाकण्यासाठी येणार आहे. त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलाची चावल ऐकू येत आहे नाही काय. परमेश्वरने दाखवलं तो येत आहे आणि तो आल्यानंतर दरवाजे उघडू नका. आज देखील आमचे दरवाजे उघडेच आहेत. तो सैतान दुष्ट येऊन विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील यांचे शिरछेद करत आहे. हे शिर जरी ठेवले परंतु ओरिजिनल आमचं मस्तक जे आहे आमचं शरीर जे आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात राहू न देणं ही त्याची संकल्पना आहे. तो त्याच्याशी असे बोलत आहे इतक्यात
जासूद त्याच्यापाशी येऊन पोहोचला आणि तो म्हणाला, ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे, तर यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी? जर ही विपत्ती परमेश्वराने पाठवली तर मी परमेश्वराची का वाट पाहावी? तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचं वचन आहे का? तेव्हा अलिशाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. तेव्हा अलिशाला परमेश्वराचं प्रकटीकरण माहिती झालं. तेव्हा परमेश्वराच्या प्लॅनिंग माहिती झाले. परमेश्वराचं पूर्व संकेत त्याला झालं. परमेश्वर येणाऱ्या थोडक्या दिवसामध्ये काय करणार हे अलिशा संदेश त्याला परमेश्वराने दाखवलं. आणि मग तो म्हणत आहे की परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या विषयी एक माप सपीठ, एका शेकेलास 2 मापे सातू एका शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हणजे ओरिजिनल प्रोफेट मनुष्यास म्हणजे देवाच्या अभिषिक्ताला भविष्यवाण्याला म्हटला, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? परमेश्वराच्या ओरिजिनल भविष्यवक्त्याकडून आलेलं परमेश्वराचं पूर्व संकेत, परमेश्वराच्या योजना ज्या मनुष्यासाठी होत्या, या योजनेवर त्यांनी विश्वास ठेवण्याच्या अगोदर परमेश्वराच्या त्या भविष्यवक्त्याला आणि परमेश्वराने दिलेली जी पूर्व संकेत होती, पूर्व योजना होती, त्या लोकांच्या फायद्याची, नफ्याची, सुखाची, त्यांच्या दुष्काळ हटवण्याची, त्यावर त्याने अविश्वास दर्शवला. आजही कित्येक भाऊ बहीण आई वडील आहेत, ते परमेश्वराने आमच्यासाठी चांगल्या प्रकारच्या संकल्पना तयार केलेल्या असून देखील आज देखील माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपण परमेश्वराच्या चांगल्या गोष्टीवर आम्ही शक घेतो किंवा अविश्वास निर्माण करतो आणि म्हणून आमच्या जीवनात त्या घटना मिळत नाही किंवा म्हणून ते आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. आता या ठिकाणी हीच भविष्यवाणी आम्ही पाहतो, त्या ठिकाणी तो लिहित आहे, पहा, परमेश्वराने आकाश कपाट उघडले तरी असा प्रकार होईल काय? प्रश्न केला त्याने त्यास म्हटले, देवाचा अभिषिक्त भविष्यवक्ता अलिशा म्हणतोय, तू आपल्या डोळ्यांनी, या डोळ्यांनी पाशील, वटा पाशील हे जे मी सांगितलंय किंवा हे जे परमेश्वराने सांगितलंय. कारण अशी भयानक परिस्थिती आहे की एक आई आपल्या लेकराला शिजून खाते आणि कबुतराची पावशर विष्ठा इतकी महाग, एका गाढवाचं जाबड इतकं महाग, इतकी भयानक खाण्यापिण्याची आणि राहण्याची पाळी, दुष्काळ त्या ठिकाणी आलेला आहे. आणि या दुष्काळामध्ये परमेश्वर म्हणतो की येणाऱ्या उद्याच्याच दिवशी, लय दिवस पण नव्हतं सांगितलं त्यांनी, या ठिकाणी तो लिहित आहे की परमेश्वराचं वचन ऐका. तो म्हणत आहे की उद्या याच वेळी एकच दिवस, परमेश्वर म्हणतो एकाच दिवसात, पुढच्या दिवशी तुम्हाला 2 मापे सातू आणि 1 माप सपीठ 1 शेकेला मिळेल. तर तो व्यक्ती त्या ठिकाणी अविश्वास निर्माण करत आहे. तर परमेश्वराचा सेवक संदेष्टा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तो म्हणत आहे की हे 100% होईल. तू आपल्या डोळ्यांनी पाशील, पण त्यातलं काही खावायचं नाही, तुला अजिबात नाही, काहीच खाऊ शकणार नाही. आता ही भविष्यवाणी कशा प्रकारे पुढं खरी झालेली ठरलेली आहे आपण पुढच्या काही वचनामध्ये पाहूया. 16 ते 20 वचनामध्ये याविषयीचं रेव्हलेशन आहे, आपण वाचूया. तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटले. याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार 1 शेकेलास माप भर सफीट व 1 शेकेलास 2 मापे सातू विकू लागले. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्यास राजाने वेशीवर नेमले होते. तो जो सरदार होता, जो म्हटला ना आकाश कपाटे उघडले तरी असं होणं नाहीये, तो नेमकं वेशीमध्ये होता. हातावर राजा टेकत होता, त्या राजाने वेशीवर नेमले होते आणि वेशीत लोकांची गर्दी झाली आणि ती त्याच्या पायाखाली सापडून तो मेला. कोण? आकाश कपाटे उघडले तरी ते होणार नाही असं म्हणणारा व्यक्ती, देवाचा संदेष्टा सेवक अलिशा म्हणत आहे की हे तू सगळं तुझ्या डोळ्यांनी पाशील, पण तू यातलं काही खावयाचं नाहीस, तुला काही मिळणार नाही, कारण तू परमेश्वराच्या गोष्टीवर भरोसा ठेवलेला नाही. तो ओरिजिनल भविष्यवक्त्याने ओरिजिनल परमेश्वरापासून आलेल्या योजनाच्या वर तू आक्षेप घेतलास आणि म्हणून तू हे पाशील डोळ्यांनी आपल्या,
पण तू याच्यातलं काही तुला मिळणार नाही. आणि मग त्या ठिकाणी लिहित आहे की तो वेशीत लोकांची गर्दी झाली, तिथं त्याच्या पायाखाली सापडून तो मेला, जाग्यावर मेला. राजा देवाच्या माणसाकडे आला होता तेव्हा त्याने त्या जे सांगितले होते त्याप्रमाणे हे झालं. देवाचा माणूस राजास म्हणाला होता की उद्या याच वेळेस शोमरोनाच्या विशीत एका शेकेलास 2 मापे सातू व एका शेकेलास 1 माप सफीट मिळेल. तसेच झाले. त्या सरदाराने देवाच्या माणसास म्हटले होते की परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी असा प्रकार होईल काय? त्यास त्याने प्रत्युत्तर दिले होते की तू आपल्या डोळ्याने हे पाशील, पण त्यातले खावयाच नाही. ही जी भविष्यवाणी, ही जी प्रोफेन्सी झाली होती, हे जे दर्शन, दृष्टांत आणि हे प्रकटीकरण, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत आणि परमेश्वराची योजना ज्या मनुष्याविषयी परमेश्वराने त्याच्या अभिषिक्त सेवकाला सांगितली होती, घडली दुसऱ्या दिवशी. आमच्या जीवनामध्ये सध्याच्या भविष्यवक्त्याने जेवढ्या जेवढ्या प्रोफेन्सी सांगितल्या त्या आमच्या जीवनात घडत आहेत का? घडलेल्या आहेत का? किती दिवसापासून आज अनेक लोक आशीर्वादाच्या पाठीमागे लागलेले आहे. अनेक खोट्या भविष्यवक्त्यांनी अनेक विश्वासणाऱ्या भाऊ बहीण आई वडिलांना एक खोटी आशा दाखवलेली आहे, एक आशीर्वाद दाखवलेला आहे. त्यांना दुष्काळाच्या परिस्थितीतून सुकाळ दाखवलेला आहे आणि आजाराच्या परिस्थितीतून चांगल्या प्रकारचं आरोग्याची दिलेली आहे. कर्जबाजारीपणामधून एक श्रीमंतीचा लालूच दिलेला आहे. काय आमच्या जीवनात पूर्ण झालेला आहे का? हीच परिस्थिती त्या ठिकाणी घडलेली असताना देवाचा अभिषिक्त सेवक जो ओरिजिनल प्रॉफिट, ओरिजिनल भविष्यवक्ता जो आलिशा होता, त्याला परमेश्वराने सांगितलं की या घटना घडतील. आणि या घटना घडत असताना ज्यांनी अविश्वास दर्शवला त्याला ते म्हटले की तू पाशील, पण तू यातलं काही घेणार नाही. तो घेता तर नाही आलं, खाता तर नाही आलं, पण ते चेंगरून मेलं. असे चेंगरून मारणारे बरेच लोक इथे जे अविश्वास ठेवतात ते, आणि जे असत्यावर विश्वास ठेवतात तेही असे चेंगरून मिळतील. आणि जे ओरिजिनल परमेश्वराचं वचन आहे त्याच्यानुसार जे अविश्वास ठेवून जीवन जगतात, मग भले ते सेवक असो या कोणी असो, ते चेंगरूनच मारणार. पण ते कशा खाली मारणार तर ते नाही सांगता येणार, कारण मला काही ते रेव्होल्युशन झालं नाही. झालं असतं मी सांगितलं असतं. या ठिकाणी पुढे लिहित आहे त्याचप्रमाणे त्याचे झाले. विशित लोकांची गर्दी झाली होती आणि त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला. पायाखाली जनावरासारखं तुडवलं त्याला. परमेश्वराची योजना, परमेश्वराची संकल्पना, परमेश्वराच्या सर्व गोष्टी. आणि या ठिकाणी ज्या शोमरोनाला वेढा पडला होता आणि त्या ठिकाणी भविष्यवक्ता जो आलिशा होता, तर त्याने सांगितल्याप्रमाणे, परंतु ह्या गोष्टी कशा घडल्या त्याच्या पाठीमाग परमेश्वराने एक घटनाक्रम केलेला होता. आणि तो घटनाक्रम आम्हाला बऱ्याच वेळेस माहिती होता की 4 कोटी लोकांचा. या अध्यायाच्या मेन स्तंभाला 4 कोटी लोक आहेत की त्यांनी जी सुवार्ता सांगितली, त्यांच्याशी परमेश्वराने जे करुणा आणि दया केली, परमेश्वराने जे त्यांच्याशी एक त्यांची योजना आखली, अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी घडलेली. आपण पाहूया तो छोटासा टॉपिक. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी होते. ते एकमेकास म्हणाले इथे बसून का मारावे? नगरात जाऊ म्हटले तर तिथेही आपण मारणार, कारण तिथं महागाई आहे. आणि इथे बसून राहिलो तरीही मारणारच. तर चला आपण आरामी सेनेत जाऊन मिळू. त्यांनी आपल्या जिवंत ठेवले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू. एवढेच. मरण तर आतमध्ये पण आहे, मन बाहेर पण आहे. मग उपाशी मारण्यापेक्षा चला तिकडं. ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावास निघाले आणि आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या आद्योते येऊन पाहता तो तिथे एकही माणूस नव्हता. कारण महत्वाचं आहे, कारण परमेश्वराने त्या शोमरोनामध्ये असणाऱ्या त्याच्या लोकांसाठी एक नवीन योजना निर्माण केली होती. परमेश्वराने त्या ठिकाणी असणारी दुष्काळ परिस्थिती, त्या ठिकाणी असणारी अर्थव्यवस्था जी ढासळलेली होती, त्या ठिकाणची जी भूकमार होती, त्या ठिकाणचे जे प्रॉब्लेम होते, परमेश्वर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू इच्छित होता. परमेश्वर त्या गोष्टीमधून त्यांना बाहेर काढू इच्छित होता. परमेश्वर त्या दुःखातून, त्या गरिबीतून, त्या कर्जबाजारीपणामधून त्यांना बाहेर काढण्याचं परमेश्वरचे प्लॅन होते. आणि तो वेढा जो पडला होता, हा वेढा उठवण्यासाठी अचानक एवढं सगळं कसं होईल, एवढं स्वस्त कसं होईल, त्याच्यासाठी देवाला काहीतरी प्लॅन करावं लागतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, हे ओरिजिनल प्लॅन ओरिजिनल भविष्यवक्त्यालाच माहिती असतात. आता परमेश्वरने प्लॅन केलेला आहे. लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणाऱ्या ज्या मंडळी आहेत ना, परमेश्वरचा प्लॅन आहे की या लोकांनी, या याजक लोकांनी, या भविष्यवक्त्यांनी त्यांच्या मंडळीतल्या लोकांना देऊन टाकावं. उरले सुरले अनाथ विधवा गरीब यांना द्यावं.
प्रत्येक असं जर केलं, जेवढ्यांनी त्यांची सभासद फी भरतात ना मोठ्या मिनिस्ट्रीची, त्यांनी त्यांना द्यावं आणि त्यांना त्या दुष्काळातून बाहेर काढावं. ही देवाची योजना आहे. सध्याचं प्रकटीकरण, सध्याची भविष्यवाणी. नाही विश्वास ठेवणार याच्यावर म्हणजे येडा झालं याला नाही मंडळी, याला नाही चर्चा, याला नाही दानपत्र, हे मग कुणाचे नाव घ्यायला सुटला. ही ओरिजिनल परिस्थिती, ओरिजिनल आहे. कारण वेढा पडलाय. त्या ठिकाणी राजाने आपले राजवस्त्र फेकून दिले आणि गोंताट नेसला, आणि तुम्ही कवर भालामध्ये राहता. प्रोफेट लोकांनो, अनेक लोकांचे हाल चाललेले. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर एक कोविड-19 ची पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांना या परिस्थितीमध्ये जावं लागलं. एवढं एका लेकरं कापून खायची वेळ नाही आली, पण आत्महत्या करण्याची वेळ आली काहीवर. अनेक कर्जबाजारी झाले आणि एवढ्या याच्यात काही लोकांनी लुटलं. भविष्यवक्त्यांनी म्हणजे किती शहाणी, चोरावर मोर. वाव भविष्यवक्त्यांनो, जशा प्रकारे हा व्यक्ती परमेश्वरच्या विरोधात, परमेश्वरच्या योजनेला आड आला, का तो म्हणत आहे की परमेश्वरने आकाश कपाटे उघडली तरी हे होऊ शकत नाही. आणि आपण तो म्हणतो परमेश्वर आकाश कपाट उघडून देईल. अरे कवा देईल? आकाश कपाटले उघडले तरी देणार नाही, होणार नाही, शक्यच नाही. आणि मग देवाचा संदेष्टा म्हणजे परमेश्वर त्याला म्हणत आहे की ह्या व्यक्तीला सांग, ह्या व्यक्तीला म्हण काही हे सगळं होणार आहे उद्याची उद्या, पण तू डोळ्यांनी पाशील, पण तू त्यातलं एकही खावायचं नाहीस. आणि नुसतं खायचंच जाऊन द्या, हे चेंगरून मेलं. असे बरेचसे खोटे लोक आहेत, अविश्वासू लोक आहेत. बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे सेवक देखील आहेत. हे चेंगरूनच मारणार आहेत. कशामध्ये? वेगळ्या पद्धतीने चेंगरून मारणार आहेत. पायाखाली तुडून मारणार आहेत. ते वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता पायाखाली आता कुणाचे आहे तर ते वेगवेगळा भाग आहे. आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यावेळेस 4 कोडी होते. आणि ते कोडी जे का म्हटले की आपण इथेही मारणार आहे तिथेही मारणार तर चला, पण त्यांना माहिती नव्हतं, कारण त्याच्या पाठीमागे परमेश्वराची एक अद्भुत योजना होती. हे रहस्य आहे, हे स्वप्न, हे दृष्टांत, हे दर्शन आहे, हे परमेश्वरच्या योजना आहेत, हे परमेश्वरचं प्रकटीकरण आहे. हे गुप्त गोष्ट आहे. आम्हाला फक्त माहिती आहे की शमरोनाला वेढा पडला, पण शमरोनाला वेढा पडला तर शमरोनाला वेढा का पडला आणि शमरोनचा वेढा कसा तुटला आणि त्या ठिकाणची दुष्काळाची परिस्थिती परमेश्वरने कशी रिपेअर केली, ह्या गोष्टी आम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी लागतो ओरिजिनल प्रोफेट, यासाठी लागतो ओरिजिनल भविष्यवक्ता, ज्या परमेश्वरापासून आलेलं खरं रहस्य प्रकट करेल. आम्ही मोकार सांगतो काही, पण आमच्या मनावर काहीच नाही. या ठिकाणी 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितंय, कारण परमेश्वरने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबाला आरामी सेनेच्या कानी पडला. काहीच केलं नाही. त्यांच्या कानावर काय आलं माहिती का? परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य पाठवली नव्हती, पण यांचा आवाज, यांचा गलबाला, यांचा पॉवर, याचं एक प्रतीक त्यांच्या कानी पडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राज्ये द्रव्य देव करून बोलवले आहेत आपल्या विरोधात लढण्यासाठी. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. म्हणले चला, आणि आपले डेरे, घोडे, गाढवं जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. ऑलरेडी तशी परिस्थिती आलेली नव्हती. ऑलरेडी कोणतेच सैन्य त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी आले नव्हते. परमेश्वराने या अशा प्रकारचा गोष्ट निर्माण केली. परमेश्वराने अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. परमेश्वराने अशा प्रकारची योजना रचली की त्या लोकांच्या कानावर आवाज आला आणि असंख्य असे रथ, असंख्य असे घोडे आणि असंख्य असे लढाऊ लोक आपल्यावर चाल करून येत आहे. कदाचित त्यांना असं वाटलं की मिस्री आणि हित्ती, इस्रायलच्या राजाने ह्या दोन्ही लोकांना, ह्या 2 राजांना पैसे द्रव्य देऊन यांना आपल्या मदतीला बोलवले की काय, हे त्यांना भास झाला. आणि हा भास म्हणजे परमेश्वरच्या योजना होत्या त्या शोमरोनाच्या लोकांना त्या दुःखातून, त्या पीडेतून, त्या आजारातून, त्या आर्थिक संकटातून मुक्त करण्याचा. हा निरोप आलिशा संदेष्टाकडे होता. आलिशा संदेष्टाला हे माहिती होतं. आलिशा संदेष्टाला परमेश्वराने प्रकटीकरण दिलं होतं. आलिशा संदेष्टा भविष्यवक्त्याला एक दर्शन दिलं होतं. त्याने भविष्य सांगितलं होतं. दृष्टांत होता, स्वप्न होतं, रहस्य होतं, पूर्वसंकेत होतं. परमेश्वरच्या योजना ओरिजिनल भविष्यवक्त्याला माहिती होत्या. आज आमच्या आजच्या सध्याच्या प्रोफेट लोकांना काय ओरिजिनल माहिती? दुबईला जायचं,
फॉरेनला जायचं? नेमकं काय माहिती? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे माहित नाही ना, ते देवाचा आत्मा मला सांगतोय, तुम्ही अधोलोकात जाणार आहे, तुम्ही नरकात जाणार आहे जर आजही वळाले नाही तर. ही तुमच्या विषयीची आज भविष्यवाणी, ही रियालिटी आहे. कारण तुम्ही राजा या ठिकाणी ज्यावेळेस ती परिस्थिती पाहतो की एक आई आपल्या लेकराचं मांस खाते शिजवून, आणि दुसरी आई दुसऱ्या लेकराचं मांस खाण्यासाठी त्या मुलाला लपून ठेवते, त्यावेळेस राजाने हे दृश्य पाहिलं की इतकी खराब परिस्थिती, आणि मग त्याने राजवस्त्र काढून ठेवले. ठेवा तुमचे राजवस्त्र, ठेवा काढून, तुमच्याकडे काय काय आहे ते काढून ठेवा, गोंताट नेसा, आता पश्चाताप करा, आता परमेश्वराकडे आरोळी करा. हे प्रभू, एवढ्या दिवसाच्या ज्या खोट्या भविष्यवाण्या केल्या त्याबद्दल क्षमा करा, असं म्हणा, काहीतरी करा. कदाचित परमेश्वर कदाचित तुमच्या पापांची क्षमा करू शकतो. येस, तुम्ही खरोखर ऐकताय. 3 वेळेस शकतो म्हटलं म्हणजे गॅरंटेड नाही, कन्फर्म नाही, कारण तुम्ही परमेश्वराच्या विरोधात खूप काही केलेलं आहे. ते क्षमा करण्यासारखं पाप नाही, कारण तुम्ही देवाशी लबाडी केलेली आहे, आतला बदल केलेला आहे. तुम्ही प्रभू येशूचं नाव घेता खरं, पण तू काम मात्र सैतानाचं करताय. म्हणून कदाचित पापांची क्षमा होऊ शकते, परंतु 100% नाही सांगू शकत, कारण तो देव आहे. त्या देवाच्या योजना अद्भुत आहेत. तो ताडण केल्याशिवाय सोडत नाही, तो सूड उगवल्याशिवाय सोडत नाही, तो भस्म करणारा अग्नी आहे. त्याने जर का तुमच्याविषयी काही टार्गेट रचलेलं असेल तर ते पूर्ण होणार. कारण जशा प्रकारे या ठिकाणी एकाचं टार्गेट रचलं होतं की तू ते पाशील, तू डोळ्याने पाशील, पण तू त्यातलं काही खावायचं नाही, आणि नुसताच खावायचं नाही तर तुला तुडतुडू मारतील. येणाऱ्या दिवसामध्ये घटणाऱ्या माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्ही पाहत असताना तो म्हणताय की म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले, आपले डेरे घोडे गाढवं दागच्या जागी टाकून छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोडेने एका तंबूत जाऊन खाणं पिणं केलं. अहो, ज्या ठिकाणी कुठला इतका मोठा भयानक दुष्काळ होता, आतमध्ये शोमरोनामध्ये, आणि बाहेर ज्या सैनिकांची चंगाई होती, त्या ठिकाणी खेली खुशाली होती, त्या ठिकाणी भरपुरी होती, तर हे 4 कोडी गेले आणि एका तंबूत जाऊन त्यांनी खाणं पिणं केलं. पहिलं पोटोबा केला पहिला, आणि त्यातून रुपये, सोने व वस्त्र नेऊन लपून ठेवली. 3 गोष्टी नेल्या, एक रूप, एक सोनं आणि एक वस्त्र लपून ठेवले. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपून ठेवला, छपून ठेवला त्यांचा. मग ते आपसात म्हणू लागले, ते 4 जणांनी आपसामध्ये संभाषण करायला सुरुवात केलं. आपण करीत आहोत ते बरे नाही. समजलं बरं का त्यांना, थोडस जमा केलं, समजलं. माझ्या प्रोफेट भावांनो, जेवढं जमा केलं ना 4 कोड्यांनो, हे जेवढे खोटे भविष्यवक्ते आहेत ना, हे 4 कोडी तुमच्यापेक्षा बरे. ते पहिल्यांदा गेले, खाणं पिणं केलं, खाण्यापाण्यासाठी जर झालेले असलं ना, केलंय आतापर्यंत, ओके, साठवून ठेवलंय, ओके, बँकेमध्ये आहेत भरपूर, तुमच्या संस्थेमध्ये भरपूर अर्ब खरबो पडलेत, ओके, आता तरी थोडीशी नाही जणाची तर मनाची वाटू द्या. ह्या कोड्यांकडे बघा, ज्या वेळेस त्या ठिकाणी शोमरोनला वेडा होता, ह्या कोड्यांना धड आतमध्ये जाता येत नव्हतं, धड बाहेरही जाता येत नव्हतं. आतमध्ये गेलं तरी मरण, बाहेर गेलं तरी मरण. आणि मग त्यांनी निर्णय केला की आतमध्ये तर काय आपले लोक येऊ देणार नाही, पण तू बाहेरचे जे दुश्मन आहेत, त्यांचे सैन्य आहेत, कदाचित त्यांच्याकडे जाऊ, त्यांनी आपल्याला मारून टाकलं तर टाकलं, आणि जिवंत ठेवलं तर जेवलं. ते बिंदास गेले. तर त्या ठिकाणी त्यांना जाण्याच्या अगोदर परमेश्वराच्या ज्या योजना होत्या की परमेश्वराने त्या ठिकाणी लढाईसारखं वातावरण त्यांच्या कानावर आलं, आणि ते तंबू आणि त्यांचं सर्वस्व तिथंच सोडून पळून गेले. आणि मग हे 4 कोडी गेल्याच पहिले त्यांनी खाणं पिणं केलं आणि सोनं रूप घेतलं, काही वस्त्र लपून ठेवले. मग परत आले, दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही काही माल नेऊन त्यांनी लपून ठेवला. आणि लपून ठेवल्यानंतर त्यांच्या पुरण असं एवढं ठेवलं ते. मग ते आपसात म्हणू लागले, माझ्या प्रिय प्रोफेट भावांनो, याजकांनो, देवाच्या सेवकांनो, त्या 4 कोड्यापासून काही शिका. नाही, तुम्ही त्या कोड्या लोकांचं म्हणलं तरी लपून ठेवलेलं चोरून नेतात. त्यांना सांगून काय सांगता येत नाही, भरोसा नाही तुमचा. त्यांनाही काहीतरी 1-2 सांगताना त्यांचंही म्हणलं तर काढून घेता. तुम्ही त्यांना उलट म्हणता, आता तुमचा महारोग मी बरा करतो, मला दानपात्र दे म्हणून म्हणतात, कारण तुमच्याकडे राहिलीच नाही काही शिल्लक.
अजूनही वेळ गेलेली नाही. त्या 4 कोड्याचं काहीतरी घ्या. आता तुम्ही परमेश्वरचं ऐकना, वचनाचं ऐकना, देवाच्या अभिषिक्त सेवकाचं ऐकना, कमीत कमी या 4 कोडी लोकांचं तर ऐका. मग ते अफसाद म्हणू लागले आपण करीत आहोत ते बरे नाहीये. कमीत कमी त्यांना हे भेजा अक्कल आली. आम्हाला काय येत नाही ह्याच महत्वाचा मुद्दा आहे. ते कोळी होते, आम्हाला अजून काहीच नाही, आम्ही करत आहोत हे बरं आहे का? आहे? मनाला विचारा, मनाला ज्याच्या त्याच्या, मी जे करतोय ते खरं आहे का, बरं आहे का? आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. ते म्हटले हे नाही, या शुभवर्तमान कळण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहो आणि सकाळ होईपर्यंत जर का आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. कारण सकाळी जर का यांना समजलं राजाला, आपला तर धुवाच होईल. मग तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळू. त्यांनी जाऊन नगराच्या वेसकऱ्यास हाक मारून सांगितले, आम्ही आरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पहा तिथे एकही मनुष्य नाही, मनुष्याचा शब्दही नाही. तिथे घोडे व गाडवे बांधून ठेवलेले आहेत, डेरी जसेच्या तसेच आहेत. तेव्हा वेसकऱ्यांनी पुकारून राजमेंद्रात ही खबर पोहोचवली. राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकास म्हणाला, आरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यास ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत. ही झाली मनुष्याची योजना, ही झाली तुमची माझी योजना. परमेश्वराची योजना वेगळी होती. आजही देवाचा सेवक अभिषिक्त संदेष्टा तो म्हणत आहे की उद्या याच टायमिंगला याच सकाळी असं होईल. अजूनही लोकांच्या डोक्यात येईना, त्या राजाच्या डोक्यात येईना, त्याच्या डोक्यात दुसरा प्लॅन, तो त्याचा प्लॅन सांगत आहे. तो म्हणत आहे हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत. त्यांचा मनसुबा असा आहे की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा. राजाच्या एका सेवकाने म्हटले, नगरात वाचून राहिलेल्या घोड्यातले 5 घोडे देऊन काय आहे ते पाहावयास कोणास तरी पाठवा. इस्रायलाचा जो जास्तुदा पाकी राहिला त्याच्यासारखी त्या मनुष्याची गती होईल, किंवा ज्या इस्रायलाचा संहार झाला आहे त्यांच्या सारखी त्याची स्थिती होईल. मग 2 रथ व घोडे जुंपून आणले आणि राजाने आरामी सैन्यामागे काही लोक पाठवले. त्यांनी त्यास सांगितले काय आहे ते पाहून या. ते यार्देने पर्यंत त्यांच्या मागे गेले आणि पाहता तो आरामी लोकांनी आपली वस्त्रे पात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यास आढळली. जासुदानी परत जाऊन राजाशी सांगितलं. तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटले. याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलास मापभर सपीठ व एका शेकेलास 2 मापे सातू विकू लागले. म्हणजे ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी परमेश्वराच्या योजना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आजही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सार्वकालिक वतनामध्ये जाण्यासाठी परमेश्वराच्या योजना काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी परमेश्वर नेहमी देवाच्या सेवकाचा उपयोग करतो, भविष्यवक्त्याचा उपयोग करतो, प्रॉफेटचा उपयोग करतो. याजक साहेब, पास्टर साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, भंतीजी साहेब, काजी साहेब, हबोबा साहेब, पेस्तुबर साहेब, आणखीन कोणते साहेब परमेश्वर यांना रेव्हलेशन देतो, परमेश्वर यांना भविष्यवाणी देतो, परमेश्वर यांच्याशी बोलतो, परमेश्वर यांना दर्शन देतो, परमेश्वर यांना दृष्टांत देतो, परमेश्वर यांना रहस्य प्रकट करतो, परमेश्वर यांच्याबरोबर पूर्व संकेत करतो, परमेश्वराच्या योजना यांना सांगतो. पण हे त्या लायकीतच नाही. हे खरंय, परमेश्वर सांगतो. हे खरंय 100% की परमेश्वर त्याच्या सेवकाला सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. पण हे कोणता सेवक उठून सुटून कोणालाही पण अरे झाले ना, फुटाला उठते सुटते, कुणी भविष्यवाण्या करते. एवढे तफावत कुठे आहे का? अहो पाळ कमी प्रॉफिट जादा झाली, आता मेंढपाळ कमी भविष्यवक्ते जादा झाली. उठत आहे सुटत आहे, कुणी भविष्यवाणी करीत आहे. आणि लोकांचं काय, लोकांना आवडणारी भविष्यवाणी केली का चालले बोंबलत हे तिकडं. असं करून तुम्ही तुमच्या स्वतःच नुकसान करून घेता. इथलं तर होतंय, पण तू सार्वकालिक वतन हे तुमच्यापासून दूर जात आहे. किंबहुना सार्वकालिक वतन किंवा स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी स्वप्न सुद्धा राहणार नाही. तुम्हाला स्वप्नात सुद्धा दिसणार नाही, तुम्ही पाहू पण शकणार नाही. कारण परमेश्वराच्या योजना आम्ही जर समजून घेतल्या नाही तर त्याच्यामुळं आमच्यावर खूप कसा दंड निर्माण होईल. आणि म्हणून आम्ही पाहिलं या वचनामध्ये की या ठिकाणी आलिशा संदेष्टा जो भविष्यवक्ता आहे, परमेश्वराच्या योजना त्या आलिशा संदेशाला माहिती होत्या. रहस्य माहिती होतं, दर्शन माहिती होतं,
दृष्टांत माहिती होतं आणि काय होणार हे माहिती होतं. मग या दुष्काळाच्या काळामध्ये भविष्यवक्त्यांना तुम्ही हायत कुठं? या 2 वर्ष कोविड-19चा जो दुष्काळ भयानक पडलाय, तुम्हाला काही भविष्यवाण्या झाल्या का नाही? अहो तुम्हाला काही झालंय का नाही सांगा. तुम्ही तर बिळात लपून बसले होते नागोबा सारखी. बिळात एक सुद्धा बाहेर नव्हतं येत. ऑनलाईनला होते. गुगल पेन, आमक पेन, फलाने पेन, बिस्ताने पेन. एकाने भविष्यवाणी नाही केली की कोविड-19 वर काय उपचार आहे आणि कधी बंद होणार आहे. आणि परफेक्टली परमेश्वरने आम्हाला सांगितलंय. नाही 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 नाही, चुकून पण नाही. आता हे वातावरण शिथिल झालं तर लागले उड्या मारायला. मी म्हटलं होतं ना, मी सांगितलं होतं ना, आमच्या प्रार्थना आहेत ना. अरे काय तुमच्या प्रार्थना नाही, विनंत्या नाही, कारण तुम्ही ठुकून सुद्धा बघितलं नाही. तुम्ही तुमचे राजवस्त्र सोडलेच नाही. तुम्ही तुमचा राजमहाल सोडलाच नाही. तुम्ही तुमची प्रॉपर्टी लोकांपर्यंत वाटलीच नाही. तुम्ही या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आता तर दुपटीने वसूल करायला लागले. तुम्ही दुपटीने लोकांनी द्यायचे कुठून? अहो लोक याच्यात दुःखात आहेत, पीडित आहेत, समस्या आहे, चिंता आहे, काळजी आहे, विशेष करून गरिबी आहे, आर्थिक परिस्थिती लॉस गेलेली आहे, कामधंद्याचे एवढं काही पोझिशन चांगलं नाही. आणि तुम्ही वरून त्यांच्यावर 2-2 हजार रुपये जर वर्गणी काढली. रात्री मी एका भागाचा फेसबुकला कार्यक्रम पाहिला, युट्यूबला. तो म्हटलं या नाताळाला प्रत्येक जण टाय कोट आला तर ठीक आहे, नाही तर आतमध्येच घेणार नाही. यो काही उसाच्या मळ्यात खुरपायला जातो का? याच्या स्वतःच्या पैशाने घेतो बाकीच्याला सांगतोय. दिवसात 10-12 म्हणलं तर बदलीन. लोकांनी काय करायचं? तुम्हाला ते व्हिडिओ क्लिप दाखवीन मी, त्याची शेअर लिंक करीन. सगळ्यांनी टायकोट शिवाय यायचंच नाही. असं साधं सुद्धा यायचं नाही. आपला वर्षातून एकदा सण येतो. अरे सण करणाऱ्या प्रॉफिट, तू नुसते सणच करीत बस. लोकांना फक्त ऋण काढून सण करायला शिकव. बाकी स्वतःच काही देऊ नको, परमेश्वरचं काही देऊ नको, सत्य काही सांगू नको. हे आजकालच्या अशा भविष्यवक्त्यापासून कृपया सावधान राहा. हे तुम्हाला गोड गोड वचन सांगतात आणि तुमचं जे काही आहे त्यातून सुद्धा ते कमी करतात. भविष्यवाणी अशी असावी की ती परमेश्वरापासून असावी. भविष्यवाणी अशी असावी की त्यानुसार आमचं परिवर्तन होणारी असावी, बदल होणारी असावी. लोकांच्या जीवनात बदल नाही. मी पुन्हा एक वेळ सांगेल, नुसतं आरोग्य मिळालं म्हणून तुमचं तारण झालं नाही. आणि हे प्रोफेट लोक आहेत ना, हे याच्यावरच सुटलेत. भविष्यवक्ती हे लंगडे चालले, लुळे चांगले, पांगळे चालले, आंधळे होणे, हे स्ट्रेचरवाले येणे, याच्यात तुमचेच काही बरेचसे लोक असतात. तो तर भाग वेगळाच आहे. नाचायला उड्या मारायला आहेत त्या नट्यासारख्या. पहिल्या काळामध्ये तमाशा, महाराष्ट्र राज्यामध्ये तमाशा आहे ना एकदम फेवरेट होता. लोककला तमाशा. त्या तमाशामध्ये एक तमाशाची नायकी राहायची, नायिका, ती मेन डान्सर राहायची. आणि तिच्या पाठीमाग 4-5-6 जसं त्यांचं नेटवर्क असेल तसं 5-6 डान्सर राहायच्या त्या कलावंती. आणि त्या थय्यक थत्ता आपल्या नाचायच्या. इथं प्रोफेट काही म्हणला का लगेच नाचायला चालू. बघा तो व्हिडिओ पहा तुम्ही भजेंद्र सिंगचा, पंजाब मधली. ह्यो काही यांनी आवाज वाढवला का हे मी थय्यक थत्ता चालूच केला. बस तिकडे काही हो. नुसतं या गोष्टींनी नाचून नचून तुमचं तारण नाही होणार. प्रॉफिटच्या म्हणजे परमेश्वरच्या त्या मंडपात नाचले म्हणून काय तुमचं तारण झाले काय? लय पवित्र आदमीने भरलेत का? आत कुठं हे खोटं भविष्यवक्त्या खोट्या साईटला नेऊन तुम्हाला परमेश्वरच्या राज्यातून दूर करत आहेत. तुम्हाला परमेश्वरच्या राज्यात जाण्याचं आश्वासन देतात, मात्र हे स्वतः नरकात जाणार आहेत, तुम्हालाही नरकात घेऊन जाणार आहेत. म्हणून खोट्या भविष्यवक्त्यापासून सावधान राहा. ओरिजिनल भविष्यवक्ता याच्यातला परमेश्वरच्या वचनातून. कारण परमेश्वराला या वचनाच्या जे भविष्यवाणी आहेत किंवा जे प्रकटीकरण आहेत किंवा जे परमेश्वरचे प्लॅन आहेत याच्यामधले हे बरेचसे पूर्ण झालेत, बरेचसे पूर्ण होत आहेत आणि काही होणार आहेत. म्हणून जे भविष्यवक्ते आहेत ना, ती भविष्यवाणी जर यामधली जर होत असेल तर तो भविष्यवक्ता जगातली भविष्यवाणी नाही. जसं सिच्युएशन असेल तशी भविष्यवाणी बदलत चालते. आता न्यायाचं सेशन चालू होणार आहे.
आणि या न्यायाच्या सेशनला चालू होण्यापूर्वीच आम्ही रिपेअर होणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 1 आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी एक भविष्यवाणी आहे. आलिशा संदेष्टाने भविष्यवाणी केली, एक दुष्काळ पडणार आहे. आमच्या भविष्यवाणीला अशी भविष्यवाणी नाही, आमच्याकडे सुकाळाचीच भविष्यवाणी. हो सुकाळीच्या नो, आमच्याकडे दुष्काळाची भविष्यवाणीच नाही. कारण आम्ही दुष्काळातून गेलो का आम्हाला सुकाळच दाखवणार, आम्ही दुःखात गेलो का ते म्हणणार तुम्ही लगेच आनंदित झाले ना. 5-6 वर्ष तसेच दुःखात येतं. आता मस्त विश्वास आहे म्हणून आम्ही ते दुःख गिळून गेलो, हा भाग वेगळा आहे. पण आहेत ना शेवटी ती खंत आहेच ना, शेवटी ती खून आहेच ना, दुष्काळाची झळ आहेच ना, शेवटी तो कर्जबाजारीपणा किंवा जे काही असेल ते आहेच ना, गेलंय कुठं. पण आमच्याविषयी भविष्यवाण्या मात्र सुखाच्या केल्या, आशीर्वादाच्या केल्या, झाल्या का पूर्ण. देवाचा सेवक अभिषिक्त आलिशा भविष्यवक्त्याने दुष्काळाविषयी भविष्यवाणी केली. दुसरं राजे अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 1. ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो या देशात 7 वर्ष राहायचा आहे. 7 वर्षाचा दुष्काळाविषयी देवाचा अभिषेक सेवक, देवाचा भविष्यवक्ता आलिशा संदेष्टाने भविष्यवाणी केली. परमेश्वर 7 वर्ष दुष्काळ पाठवणार आहे. आणि तो एका बहिणीला म्हणत आहे, एका स्त्रीला म्हणत आहे, ज्या स्त्रीला तिच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते, तो आलिशाचा ज्या ठिकाणी होती त्या स्त्रीचा मुलगा जो आहे तो मरण पावलेला होता. आणि संदेष्टा भविष्यवक्ता आलिशाने त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला जिवंत केले. त्या स्त्रीला, त्या कुटुंबाला तो म्हणत आहे की तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो या देशात 7 वर्ष चालू राहायचा आहे. संदेष्टा सांगतोय एका स्त्रीला. आजचे संदेष्टे स्वतःच पळून जातील, स्त्रीला सांगायची गरजच नाही. उलट स्त्रीला लुटून जातील, लुटून जातील, लुटून जातील. आजकालचे भविष्यवक्ते कसे येत हे सांगणार नाही. 7 वर्ष दुष्काळ आहे म्हणशील, आता 7 वर्ष दुष्काळ जर सांगावा ना, मग आपलं काय. मग दुष्काळ आला ना गप पडून राहायचं, गचपडीची गोळी घ्यायची. आपल्याला माहिती कधी दुष्काळ होणार आहे, आणि मग दुष्काळाच्या अगोदर चंबू गव्हाळ सगळ्याकडून जमा करायचं, दान दशमांश देणगी अर्पण पाकिट काय असं नसेल ते घ्यायचं ना, आपलं गायब होऊन जायचं, परत सापडायचंच नाही. काही काही सेवक लोक असे बहिणीकडून भावांकडून विश्वासणाऱ्या लोकांकडून पैसे लुटून घेऊन गेले, ते सापडणारच आहेत. मशनी घेऊन देतो, कर्ज देऊन देतो, बैलजोडी घेऊन देतो, गाडी घेऊन देतो, मिनिस्ट्रीचे टपरी घेऊन देतो, आमक करून देतो. पैसे घेतले, कर्ज देतो, लोकांकडून लय लय लुटले. हो लय खेद वाटतोय. एखादा सेवक बिलवस भाऊ बहीण आई वडिलांकडून, अरे काही काही नाही, विधवा सुद्धा नाही सोडल्या, लुटलं त्यांना. बाहेर देशाला, बाहेर ठिकाणी, बाहेर राज्यात, बाहेर मोबाईल बंद करून दुसरं सिम कार्ड काढून मस्तपैकी जीवन जगत आयुष्य आरामात. हा भविष्यवक्ता तसा नव्हता. ओरिजिनल प्रॉफिट कसे असतात, परमेश्वर जे सांगतो ना ते लोकांना सांगतात. तो त्या ठिकाणी सांगत आहे त्या बहिणीला, त्या स्त्रीला, परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो देशात 7 वर्ष चालू राहायचा. देवाच्या माणसाच्या त्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ठाच्या दिवशी जाऊन 7 वर्ष राहिली. आमचा आता सध्याचा भविष्यवक्ता असता तर हेच गायब झाला असता 7 समुद्राच्या पलीकडे. कारण या अगोदरच बॅलन्स तिथं करून ठेवलेला, यांना काय फक्त उचलायचे कुटुंब जायचे तिकडे राहायला. काही काहींचे तर घरदार पण येतं तिकडं, काही काहींच्या 2 नंबरच्या पहिली पत्नी तर 2 नंबरची तिकडं. लय अवघड आहे. मी सांगन पत्ते सांगन. या ठिकाणी आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया 9व्या क्रमांकाचा. तेव्हा इस्रायल दिमिश्कातील सर्व उत्तम वस्तू 40 उंटावर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, तुझा पुत्र आरामाचा राजा बेन हदाद याने तुला असे विचारवास मला पाठविले आहे की मी या रोगातून उठेन का नाही.
उठेन का नाही. आता त्याच्या अगोदर तुम्हाला मला एक सांगायचं या ठिकाणी. मग आलिशा दिमिष्कात गेला ज्या समयी आरामाचा राजा बेना दुखण्यात पडला होता. राजा बेना त्याला दुखणं झालेलं होतं, आजारी होता, तो पेशंट होता. तेव्हा देवाचा माणूस आलाय असं कोणी जाऊन त्यात सांगितलं. कुणीतरी त्या राजाला सांगितलं देवाचा माणूस आलाय आपल्या गावात, आपल्या राज्यात, आपल्या सिटीमध्ये, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या वस्तीवर, आपल्या चर्चमध्ये प्रोफेट आलेला आहे. प्रोफेट साहेब जा सांगा त्यांना, बोलवा आपल्या चर्चमध्ये, गर्दी करा, जरा पॉम्पलेट छापा, बॅनर छापा, पावत्या बुक छापा, मीटिंग आयोजित करा, लुटा, काय लुटायचं ते लुटा. खोट्या भविष्यवक्त्यांनो, फक्त तुम्हाला आणि माणसांना, या बायांना आणि बिलिवर्स लोकांना काहीच नाही राहिलं, थोडी सुद्धा नाही राहिली. हे पण बिनबोबाट. हा, प्रोफेट साहेब आले, भविष्यवक्ते आहेत का, खरं सांगतात का ते, तुझं सांगितलेलं आहे का? पागल झाले लोक, पागल. राजा आणि इजायलाच सांगितले होता, नजराने घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीत जा आणि त्याच्याद्वारे परमेश्वरच प्रश्न कर की मी या रोगातून बरा होईल का काय. तेव्हा इस्रायल दिसमेल सर्वोत्तम वस्तू 40 उंटावर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, तुझा पुत्र आरामाचा राजा बेनहादा याने तुला असे विचारस पाठवले आहे की मी या रोगातून उठेल की नाही. आता बघा, देवाचा अभिषिक्त सेवक भविष्यवक्ता याला जवळजवळ 40 उंटावर उत्तमातल्या उत्तम वस्तू घेऊन गेला भेट द्यायला. 40 उंट काही जोक आहेत का? आणि त्याच्यावरल्या भेट वस्तू घेऊन गेला आणि विचारायला काय सांगितलं की तुझ्या परमेश्वराला प्रश्न विचार की मी या रोगातून उठन का असाच उठन. 10व्या वचनामध्ये देवाचा अभिषिक्त सेवक त्या ठिकाणी म्हणता येईल, आलिशा त्यास म्हणाला, जाऊन त्यास सांग तू खात्रीने बरा होशील, तथापि तू बरा होणार नाही. हे खास कारण, तू मरणार आहेस. भविष्यवाणी म्हणजे 40 उंटावर उत्तमातल्या उत्तम वस्तू घेऊन त्या ओरिजिनल भविष्यवक्त्याकडे तो व्यक्ती येतोय आणि तो सांगतो की आमच्या राजाने विचारायला सांगितलं मी बरा होईन का. तर यांनी सांगायचं ना ओ किंवा हा किंवा काहीतरी. हा म्हटलं तसं नाही, तू खात्रीने बरा होशील असं नाही. परमेश्वरने मला कळवली आहे की तो अवश्य मरेल. बरं व्हायचं ती सोडून पण तो मरणारच आहे डायरेक्ट, ही भविष्यवाणी. आता जर आमच्या भविष्यवक्त्याने असं सांगितलं तर मी म्हणतो चर्च मधून त्याला बाहेर नाही जाऊ देणार लोक. त्याच्यामुळेच हे लोक सांगत नाहीत खऱ्या भविष्यवाणी. मेन कारण हेच आहे, यांना कोणी विचारणार नाही, यांना साहेब म्हणणार नाही, यांना दान देणार नाही, यांना देणगी देणार नाही, यांना दशमोल देणार नाही, यांना पाकिट देणार नाही, यांचं क्षेमकुशल विचारणार नाही, यांच्या मिटिंगा ठेवणार नाही, यांचं काहीच करणार नाही. म्हणून हे लोक ओरिजिनल गोष्टी परमेश्वरच्या तुम्हाला सांगत नाहीत. मेन रिझन याला 40 उंटावर उत्तमातला उत्तम वस्तू घेऊन, भेट वस्तू घेऊन आला ह्या आलिशाकडे, देवाचा अभिषिक्त भविष्यवक्ता त्याच्याकडे. परंतु तो म्हणतो तू बरा तर होणारच नाही, पण तू मरणारच डायरेक्ट. कारण परमेश्वरने सांगितलं होतं. आलिशाने मनाने नाही सांगत. मी आज जो मेसेज किंवा हे वचनाचं चिंतन मनाने नाही करत, परमेश्वरने मला सांगितलंय ते मी करतोय. ते तुम्हाला पटवून न पटवून, तुम्हाला टोटली रेफरन्स परमेश्वर वचन टू वचन आहेत, ते तुम्हाला स्वीकारायचे नाही स्वीकारायचे तुमचा प्रश्न आहे. ही ओरिजिनल भेट, ही ओरिजिनल परमेश्वरची योजना तुमच्या समोर वचनाच्या माध्यमातून येणं हे परमेश्वराला बरं वाटलं. जे नाही करून येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही खोट्या भविष्यवक्त्यांच्या विळख्यामधून तुम्ही सुटावं आणि परमेश्वराच्या वचनामध्ये यावं, सत्यामध्ये यावं, खऱ्या भविष्यवाणीकडे यावं, खऱ्या दृष्टांताकडे यावं. सगळ्यात मोठा दृष्टांत, सगळ्यात मोठी प्रकटीकरण, सगळ्यात मोठं भविष्यवाणी, सगळ्यात मोठं स्वप्न, सगळ्यात मोठं रहस्य, सर्वात मोठं पूर्वसंकेत, सर्वात मोठं परमेश्वराची योजना म्हणजे पवित्र शास्त्र. याच्यापेक्षा काय? नुसतं डोळे झाकायचं, खबा खबा डबा डबा रबा रबा बाबा करायचं आणि मला देवाने हे दाखवले. हे आलिशा असं काहीच म्हणलं नाही. जेवढे आपण पाहिले संदेश, ते पहिला आपण शमूएल बघितलं, मग एलिया बघितला, मग मिखया बघितला, मग आता आलिशा बघतोय. 4 भविष्यवक्ते झाले, पण एकानेही अन्य भाषेचा उल्लेख इथं सापडलेला नाही. खबा खबा डबा डबा देवाने मला असं दाखवलं. नो चान्स. ओरिजिनल भविष्यवक्ते शमूएल, एलिया, मिखया, आलिशा
आपण पुढे आणखीन संदेश पाहणार आहोत. त्यांची दिनचर्या, त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, त्यांचा मेसेज, त्यांनी परमेश्वराच्या योजना कशा सांगितल्या, परमेश्वराने त्यांना कसं दर्शन दिलं, परमेश्वराने कसा त्यांना दृष्टांत दिला, परमेश्वराने कसं त्यांना स्वप्न दाखवलं, परमेश्वर त्यांच्या मधून कसा बोलला, आणि त्याच्याही व्यतिरिक्त परमेश्वराच्या सत्यावर अवलंबून असल्या कारणाने जे मनात येईल ते जे बोलायचे ते परमेश्वर करायचा. विशेष ओरिजिनल भविष्यवक्त्याच्या, ओरिजिनल प्रॉफेट, ओरिजिनल देवाच्या सेवकाची ही खासियत आहे की तो जो काही बोलेल तो आत्म्याने बोलेल, आणि आत्म्याने बोलल्यानंतर परमेश्वर त्याला पूर्ण करतो. हा म्हटला बरंच नाही मरणारी, हे बरं नाही होणार, मरणारी बरं होईल पण हे मरण. आणि मग बरं होईल झालंय कशाने? हा जर बरा होईल पण तो म्हणतो की तो जिवंत राहणार नाही, मग बरा झालाय कशावरून? मग मेलाच ना त्याच्यापेक्षा. आपण वाचूया ते, आपला वेळ पण झालेला आहे, तरी आपण हा चॅप्टर पूर्ण करूया, म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण दुसरा विषय घेऊ. या ठिकाणी आलिशा त्यास म्हणाला, जाऊन सांग त्यास तू खात्रीने बरा होशील, तथापि परमेश्वरने मला कळवले आहे की तू अवश्य मरेल. तो त्याचकडे एकसारखी टक लावून पाहत असता त्याने इतकी टक लावली की तो भांबवून गेला आणि देवाचा माणूस रडू लागला. इस्रायलाने विचारले, माझे स्वामी का रडत आहेत? त्याने म्हटले, तू इस्रायल लोकांस उपद्रव देणार, त्याची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वाजणार, त्यांची मुले तू आपटून मारणार, त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार, हे सर्व मला ठाऊक आहे. म्हणून इस्रायल म्हणाला, आपला दास तर केवळ एक छोटा कुत्रा आहे. डायरेक्ट शब्द इथं तो डायरेक्ट लिहितोय, मी जसं आहे तसं वाचतोय. इस्रायल म्हणाला, आपला दास तर केवळ कुत्रा आहे, तो असली भारी कृत्य कशी करणार? एवढं मोठं, हे तर सिंहाचं काम आहे, हे मी काही करू शकत नाही, आपली काही लायकी पात्रता. परमेश्वराचा सेवक भविष्यवक्ता येईल आणि दुसरं भविष्यवाणी केली. पहिली त्या व्यक्तीबद्दल केली की तू बरा होणार नाही, तू मरणार. दुसरी भविष्यवाणी आलिशा म्हणाला, तू आरामाचा राजा होणार, हे परमेश्वराने मला कळवलेले. आय एम प्रोफेसी यू, यू आर द किंग. मला परमेश्वराने प्रोफेसाई करायला लावली, भविष्यवाणी करायला लावली, प्रकटीकरण दिले, तू येणारा राजा, तूच राजा होणार आहेस. या ठिकाणी 13व्या वचनामध्ये म्हणतो, इस्रायल म्हणाला, आपला दास तर केवळ कुत्रा आहे, तो असली भारी कृत्य कशी करणार? देन आलिशा टेल, आलिशा म्हणतोय, आलिशा म्हणाला, तू आरामाचा राजा होणार, हे परमेश्वराने मला कळवलंय. तू कसाही म्हण पण तू राजा आहेस. तो आलिशा पासून निघून आपल्या धन्याकडे गेला. त्याने त्यास विचारले, आलिशा तुला काय म्हणाला? त्याने उत्तर दिले की आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने एक रजई घेऊन ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरवली, तेव्हा त्यामुळे तो मरण पावला आणि त्याच्या जागी इस्रायल राजा झाला. दोन्ही भविष्यवक्त्या, दोन्ही भविष्यवाण्या, दोन्ही प्रकटीकरण देवाचा अभिषिक्त सेवक आलिशाने केले आणि ते लागलीच घडले. एक मेला आणि दुसरा त्याच्या जागेवर लगेच राजा झाला. गेला म्हणतात परमेश्वरापासून आलेला भविष्यवक्ता, लगेच देंगे दिलेंगे नाही, 4 खेटा घाला, 5 खेटा घाला, कायमचं भगीत ठेवा, मग नीट होता. आणि तुमचा विश्वासच नाही, आणि तुम्ही कृतीच नाही करीत, आणि तुम्ही आचरणच नाही करीत. आम्ही एवढे 20, 30, 40 वर्ष झाले आम्ही चर्चचे सभासद येतोय, मग काय अशाच बिनबुडाची गाडी घेत काय कमून आशीर्वाद मिळणार? आणि आता आजकालचा आला 2-4 महिने, 2-4 वर्षात ट्रान्सफर होऊन एखादं याचं काम करतो, तो आपल्या पुढे 4 व्हीलर. वाव, काय ओळखा, खरं आणि खोटं यातला भेद ओळखा, अन्यथा तुमचं भविष्य खतऱ्यामध्ये, तुमचं स्वप्न स्वर्गराज्याचं संपलं. या जिवंत असतानाही तुमचे स्वप्न भंगूर पावले, कारण तुम्ही आहे त्यातला खजिना कमी करताय देऊन देऊन. तुम्हाला तर काही कुणी देणार नाही. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एक वार दुसरं राजे अध्याय क्रमांक 9, इजबेलीचा मृत्यू झालेला आहे. ही जे भविष्यवाणी होती एलियाने, आपण पहिल्या राज्यामध्ये पाहिली, एलिया संदेश त्याने केली होती, आणि ती इजबेली राणी कशी मृत्यू पावली. कारण इजबेली राणी विषयी भविष्यवाणी होती की इजबेली राणीला म्हटलं की तुझं मढ पडन, ते कुत्रे मांजरे खातील, तुझं रक्त पितील, तुझ्या पार्ट नेटके बॉडी सापडणार नाही. ही भविष्यवाणी होती एलिया संदेश त्याची. आणि इजबेली राणी अजून जिवंत आहे, एलिया संदेश मेलेला आहे.
इलिया संदेष्टाने भविष्यवाणी केली आणि तो मरण पावला, परंतु भविष्यवाणी पुरी व्हायला टायमिंग होता. त्याच्या जागेवर आता आलिशा आलेला आहे. आलिशाची भविष्यवाणी पूर्ण होत आहेत, परंतु त्यातली त्यात इजबेल राणीचा ज्यावेळेस टायमिंग टेबल आला ना, त्यावेळेस इलियाने केलेली भविष्यवाणी आठवते. म्हणून आपण पुढच्या भागामध्ये इजबेली राणीचा मृत्यू कसा झाला आणि इलियाने केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आणि तशाच प्रकारे तुमच्या आणि माझ्याविषयी परमेश्वरची काय भविष्यवाणी आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी आणि आपल्या सर्वस्वासाठी प्रार्थना करू, ज्यासाठी की आमचं स्वप्न आहे, आमचं रहस्य, आमचं पूर्वसंकेत, आमच्याविषयी परमेश्वरच्या योजना काय आहेत, दृष्टांत काय, दर्शन काय, भविष्यवाणी काय, प्रकटीकरण काय, परमेश्वरचं आमच्याविषयी मत काय आहे, किंवा आम्ही परमेश्वरासाठी काय, आम्ही कसा बदल करू शकतो. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराने आम्हाला अद्भुतरित्या चालवावं आणि वचनाप्रमाणे आम्हाला मार्गदर्शनाप्रमाणे त्या वचनाच्या प्रमाणे आम्ही अनुकरण आणि कृती करणार व्हावं, म्हणून परमेश्वराने आम्हाला सहाय्य मदत करावं म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी ते बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, माझा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व प्रियजन, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीत संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, सर्व शेतकरी वर्ग आणि आम्ही प्रत्येक विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ, प्रत्येकाची चिंता, काळजा, टेन्शन, ताणदबाव, आर्थिक परिस्थिती, दुष्काळग्रस्त परिस्थिती, कामकाजाची परिस्थिती आणि जे काही आम्हाला हवं आहे प्रभू येशूच्या नावात आमच्या विश्वासाप्रमाणे, कृतीप्रमाणे तो आम्हाला दे आणि आम्ही शेवटापर्यंत विश्वासात राहावं. विशेष करून आम्ही खोट्या भविष्यवक्त्यापासून सावध राहावं, खोट्या शिक्षकापासून सावध राहावं, खोट्या याजकापासून सावध राहावं, खोट्या मेंढपाळापासून सावध राहावं, खोट्या मिनिस्ट्रीपासून सावध राहावं. म्हणून पवित्र आत्म्याचं गायडन्स तू आम्हाला दे. सर्व गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.